त्यावरूनच पिक्चर निघाले. इतकं लिखाण केलं, पण त्या लिखाणामध्ये जर तुम्ही बघितलं तर जोड अक्षरामध्ये फरक आहे. कारण 1.5 दिवसाचं शिक्षण प्री असल्या अक्षर नाहीत. बरोबर आहे सर रणधीर सर? बरोबर आहेत का? त्या जोड अक्षरामध्ये ते फरक आहे. एवढं मोठं लिखाण करून देशाला या साहित्याची शान मिळवून दिली. एवढंच नवा, रशियामध्ये गाजावाजा झाला. रशियाचा प्रवासी लिहिण्याला तुम्ही चुकलाय सांगायचं. रशियाचा प्रवास, त्या रशियाला जाताना किती हाल अपेष्टा झाल्या आणि त्या पद्धतीनं रशियाला गेले. रशियामध्ये पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये सादर केला आणि पोवाडा सादर केल्यानंतर रशियाचे पंतप्रधान, मंत्रिमंडळ सगळेच्या सगळे चकित झाले. अरे काय पोवाडा गायला! एवढे अण्णाभाऊ त्या रशियामध्ये गाजले गेले, साहित्यामध्ये नावजले गेले. आणि मग त्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानाला विचारलं, एलपले सर, पंडित जवाहरलाल नेहरूला फोन केला. त्यांनी म्हणले अण्णा कोण तुमच्यातला? फार मोठा साहित्यिक आहे, तिकडे त्याचा सत्कार गौरव होतोय, कार्यक्रम होतात. हा अण्णा भाऊ साठी कोण? मग आपल्या पंतप्रधानाला कुठं माहित आहे? ह्याला विचारतो कोण अण्णा? अण्णा कोण? पण हे अण्णा काय सांगावा, एक छोटस पत्र्याचं, जुन्या पत्र्याचं घर, त्यामध्ये चिमणी, आणि तिथं ते अण्णाभाऊ राहायचे गोळीत आत जाऊन झोपडीमध्ये. आणि त्यांचा तपास लागला, आणि तपास लागल्यानंतर त्या पंतप्रधानाला वाटलं एवढा मोठा माणूस इतक्या हल्दीमध्ये राहतोय, आता ते रशियाचे लोक भेटायला येणार, म्हणून अण्णाभाऊला आपण कसं दावायचं? चला म्हणले अण्णा, तुम्ही चला आणि मोठा बंगला तुम्हाला देतो, त्या बंगल्यावरती तुम्ही राहा. अण्णाभाऊनी सांगितले नाही, जोपर्यंत मगाजे अजित सरांनी सांगितले ही पृथ्वी शेषेच्या मस्तकावर नसून शिना कष्ट करायच्या कामगाराच्या या तुगड्याच्या हातावर उतरली नाही. म्हणले मी बंगल्यात येणार नाही. हे जर तळी तापडी आली, दलित जर असाच राहिला आणि मी बंगल्यात गेलो तर नाही जमणार. त्यांना म्हणावं यायचं असेल तर मी येतो झोपडीत आहे, माझ्या झोपडीत. काय सांगावा अण्णांची कीर्ती. आणि असं साहित्य लेखणीचा मान घेतला. पाहिले तुम्ही कृष्णाकडच्या कथा वाचल्या, महादा पाटलाचं ऐकलं, दरुडखोराचं ऐकल्या, कथा ऐकल्या तर अंगावर शैर्य उमटतात. नव मला वाटतं 5वीला का 6वीला काहीतरी धडा होऊन गेला बघा, मशाना तर सोनं आहे का त्यातला कोण धडेवाला नसेल. आणि असल्या कथा लिहिल्या. म्हणून या ठिकाणी मला आपण संयोजकाने, सरपंच, या संस्थेचे अध्यक्ष, सगळे शिक्षक स्टॉफ, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा गौरव केला, कौतुक केलं, याबद्दल मी तुमचं पूर्ण शाहिरी मुजरा करून हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद, धन्यवाद. घेऊन गुच्छ हार फुलांचा, घेऊन गुच्छ स्वागत करूचा.